तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ परवे सर्पमित्र. तुम्ही बघू शकता मी एका कॉलवरती गेलेलो होतो बघा जालना येथे मित्र मला कॉल आलेला होता. तर मी तिथं गेलो तर तिथं ज्यांनी बोलवलं होतं तिथं उभा होता भैय्या आणि मला त्यानं सांगितलं की तिथं साप गेलेला आहे बघा. तर तुम्ही बघू शकता की मी त्याला पाहण्याचा म्हणजे मी विटा वगैरे सगळं हटवायचा प्रयत्न केला. पहिले मी खूप शोधला. त्याच्यानंतर मला त्याची थोडीफार शेपूट दिसली आणि मग मी त्याचे तिथं विटा ते साईडला केल्या. साईडला करत असताना तुम्ही कोणत्याही साप मारायच्या आधी त्याची आणि पकडायच्या आधी कोणत्याही सापाची माहिती नसल्याशिवाय कोणताही साप तुम्ही पकडू नका. ही माझी एक सल्ला आहे तुम्हाला. आणि हो, माहिती जरी नसलं तुम्हाला जर का पकडायचं असलं तरी मला एक कॉल लावून विषारी बिनविषारी मी तुम्हाला ते सांगू शकतो. कारण की कोणताही साप असा मनाने कधी पकडून नाही ना त्याला मारण्याचा प्रयत्न करू. जे जवळ आसपास जे सर्पमित्र असेल त्याला कॉल करायचा आणि त्याला बोलून घ्यायचं. जास्ती काही त्याला 10 मिनटं तुम्ही लक्ष जर ठेवून बसले तर एक जीव पण वाचतो आणि मुख्य जनावरांचा आणि काही अडचणही होत नाही. तर मग मला त्याची शेपूट दिसली, नळ्यात गेलेलं होतं, तर मी त्याला पकडलं. मला त्यानं जास्ती काही म्हणजे शोधण्यात काही अडचण त्यांनी केली नाही. तर तुम्ही बघू शकता तिची स्किन मी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो आणि मी स्टिक माझी काही कामामध्ये मी बाहेर गेल्यामुळं मी त्याला माझी स्टिक माझ्यासोबत नव्हती. तर त्या भैय्यानी तिथलं त्या हॉटेलमधलं मला काहीतरी आणून दिलं. तर मी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. तर त्याला मी बाहेर काढलं. तर मग असं म्हणजे फुल साईज नाग होता बघा. कोब्रा असं म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला कोब्रा आणि मराठीमध्ये नाग असे म्हणतात. तर हा जास्त म्हणजे कधी अटॅक करण्याचं माहिती नाही. तर मग मी त्याला शांत असं पकडून मी त्याला बरणीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत होतो. तो माझ्याकडे बघून माझ्या अंगावरती येण्याचा प्रयत्न करत होता. तर मग मी त्याला असं म्हणजे जास्त छेडछाड न करता मी त्याला बरणीत टाकायचा प्रयत्न करायला लागलो. तर मग मी त्याचं मुंडकं टाकलं त्यांनी. तुम्ही बघू शकता. ते लगेच मी त्याचं बरणीमध्ये टाकल्यानंतर लगेच त्याला बरणीवरती केली आणि टाकून घेतलं. जास्ती न काही करता छेडछाड न करता मी त्याला बरणीमध्ये पॅक करायचा प्रयत्न करत आहे. आणि मी त्याला पूर्ण म्हणजे याचं म्हणजे मराठीमध्ये म्हण आहे बघा कोब्रा आणि हा आहे चाभरा. तुम्ही बघू शकता. मी त्याला पूर्ण बरणीत टाकलं आहे. कसं आहे, साप कोणताही काही आपल्याला आपण कोणाच्याही वाटी गेलं तर आपल्या कोणीही वाटी जातं. त्याच्यामुळं आपण सापाला जास्त मारण्याचा प्रयत्न कधी केला नाही पाहिजे. तर तुम्ही बघू शकता मला त्याला पॅक करण्यासाठी तो मुंडकं 3-3 वेळेस खाली आणत होता. तर मी त्याला एक म्हणजे हे कागद आहे बघा, तो कागदाच्या साहाय्याने त्याला मी उलटा करण्याचा प्रयत्न मग उलटं करून आता उलटं केलं मी आणि मी त्याला झाकण लावण्याचा प्रयत्न करत होतो. तर तुम्ही बघू शकता त्याचं मणकं खाली करण्यासाठी मी त्याची प्रयत्न करत होतो आणि ते त्याने केलं. आणि मी एवढं सांगू शकतो की कोणत्याही सापाला मारण्याच्या आधी थोडा विचार करा आणि मारू नये.